चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. आपण गप्पा मारतोय सकाळी सकाळी. तुम्ही हा व्हिडिओ सकाळी बघताय का दुपारी बघताय कोणास ठाऊक. खरं मी आपलं सकाळी सकाळी आज व्हिडिओ करते आहे. तर म्हटलं गप्पा मारूया, तुमच्याशी बोलूया. एखादा विषय सुचला की कधी एकदा तो तुमच्याशी बोलीन असं मला होत असतं आणि म्हटलं की चला आज बोलू. एक विषय म्हटलं की अलीकडे आज सकाळी सकाळी गार्डनमध्ये मी जाऊन येताना मला असं काहीतरी डोळ्याला बघायला मिळालं आणि मग म्हटलं की नको आज आपण बोलूयाच याविषयी. म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे काय आपण त्याला आता अनैतिकच म्हणायला पाहिजे का आजकाल या सर्व गोष्टी चालतात, त्याला असं काय म्हणायचं हेच मला काही कळत नाही आहे. पण मॅरिड स्त्री आणि मॅरिड पुरुष एक दिवस बघितलं, 2 दिवस बघितलं, गार्डनमध्ये येऊन बसले होते, गप्पा मारत बसले होते आणि त्यांच्या बोलण्यावरून म्हणजे आम्ही वॉकिंग करत होतो, त्यांना ते असे पलीकडच्या बाजूला झाडाच्या तिथं बसले होते आणि सकाळी जेव्हा पूर्ण शांतता असते त्यावेळेला तुम्ही कितीही हळू बोला दुसऱ्याला ते ऐकू येतच. आणि त्यात तर आम्ही असे कान टवकारले होते, काय चाललंय काय चाललंय. कारण पहिल्या दिवशी बघितलं, दुसऱ्या दिवशी बघितलं, तेव्हा हे बघा नजर असते बायकांची आणि मग उत्सुकता, दुसरं भुचकपणा पाहिजे ना, काय चाललंय काय चाललंय. मग लगे आम्ही मुद्दाम मग सगळ्यांनीच तिकडनं फेऱ्या मारायला सुरुवात केली वॉकिंग करताना. त्यांना काही डिस्टर्ब होत नव्हतं आम्हाला, कारण की त्यांची आमच्याकडे पाठ होती. त्यांचं एकूण सगळं जे काही बोलणं होतं त्यावरून लक्षात आलं की हे दोघंही मॅरिड आहेत आणि दोघंही नवरा बायको नाही आहेत. तर म्हटलं की काय बोलणार ना आपण पण. मग हळूहळू या विषयावरच्या गप्पा ती दोघं तिथंच असताना आम्ही सगळ्या 60च्या वरच्या बायकांनी मारायला गप्पा मारायला सुरुवात केली. अगदी छान जोर जोरात. आणि ज्या काही आम्ही गप्पा मारल्या त्यावरती म्हटलं ह्या सगळं तुमच्याशी बोलावं, कारण मी मोबाईल नेला नव्हता आणि आता उद्या पुन्हा ह्याच गप्पा मारणं शक्य नाही. हे सगळं उत्स्फूर्त असतं ना. मोबाईल नेला असता तर पण काय होतं काही वेळेला सगळ्यांनाच आवडत नाही रेकॉर्डिंग केलेलं, घरातल्यांना आवडत नाही, काही वेळेला माझ्या मैत्रिणींना आवडत असतं पण त्यांच्या घरातल्यांना आवडत नाही. आणि काही वेळेला विषय असे असतात की सगळ्यांना बोललेलं ऑन कॅमेरा चालेल असं नाही. तर हे जेव्हा मी बघितलं की एक स्त्री आणि एक पुरुष दोघंही मॅरिड आहेत आणि हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नवीन सुरू झालेलं आहे. हे नवीन सुरू होतं त्यांचं. त्यांना कुठं मग त्यामध्ये त्यांच्या गप्पा ऐकताना लक्षात आलं की ती बाई घरामध्ये दुःखी आहे. दुःखी म्हणजे काय असतं, मनाविरुद्ध घडत असतं. आणि साधारणतः विशिष्ट वयानंतर जेव्हा स्टॅबिलिटी येते आणि मेनोपॉज यायला लागलेला असतो, म्हणजे साधारणतः 40-45 नंतर हो स्त्रियांचं, मुलं पण जरा मोठी झालेली असतात, घरामधला तोचपणा कंटाळा आलेला असतो, घरातला सगळा प्रेम ओलावा तोच स्नेह सगळा कमी झालेला असतो, वैतागवाडी असते घरात, तिला कोणी रिस्पेक्ट देत नसतं, काही वेळेला ती पण चिडचिडी झालेली असते, पाळी जाण्याच्या वेळेत तिचेही मूड स्विंग्स असतात आणि तिच्या मूड स्विंगच्या कुणाला कौतुक नसतं. आणि मग कुठेतरी तिला असं वाटतं की आपल्याला कोणी रिस्पेक्ट देत नाही आहे, प्रेम देत नाही आहे, आपल्याला कोण किंमतच देत नाही, आपण मात्र सगळ्यांच्यासाठी खूप काही करतोय, झटतोय. आणि मग ती कुठे ना कुठेतरी हा रिस्पेक्ट ओलावा कुणाकडून जो काही शाब्दिक मिळेल तिकडं ती ओढली जाते. तसंच ते होतं. आणि हे सुद्धा ओढणं जाणं कुठनं माहिती आहे का, आजकाल हे सोशल मीडिया असतात, व्हॉट्सअप ग्रुप असतात, त्यातनं हे सगळं कुठंतरी झालेलं असतं. आणि मग ओळखीतलं कोणतरी असतं, सहजपणे भेटलेलं बोललेलं
आणि त्या सहजपणे भेटण्यामध्ये किंवा ओळखीचं कोणतरी लांबचं भेटलेलं असतं आणि कोणीतरी जेव्हा बोलतं, जरा 4 शब्द चांगले बोलतो, गोड बोलतं, किती छान आहे तुम्ही, अजूनही जसच्या होता तसा दिसताय काकू तुम्ही, मावशी आहे तशी, काय नाही गं फरक, असं जेव्हा एखादा मुलगा बोलतो किंवा तरुण मुलगा बोलतो किंवा एखादा पुरुष बोलतो स्त्रीला परका, त्यावेळेला तिला एकदम खुश होते, तिला खूप आनंद होतो, मस्त वाटतं तिला. आणि तिचं केलेलं हे जे कौतुक आहे ना, हे कुठेतरी तिला तिच्या मेंदूमध्ये हॅपी हार्मोन्स स्त्रवतात, तिला ते छान वाटतं. खूप वर्षांनी तिनं हे कुठेतरी ऐकलेलं असतं आणि मस्त वाटणे, असंच हे ते फिलिंग असतं तिला. आणि ह्या फिलिंगमध्ये मग ती कसं होतं की तिला ते कुठेतरी छान वाटतं. तो जो मुलगा असतो त्यालाही, मुलगा, माणूस, पुरुष जो कोण असतो तो आपला सहज बोलून गेलेला असतो, काही वेळेला इंटेन्शननी सुद्धा होतं हे. मग हळूहळू यांच्या या गप्पा चालू होतात. हल्ली फोनमुळे तर सगळ्या गोष्टी खूपच सोप्या आहेत, तुम्हाला माहिती आहे, सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहेत. वयाचा तर काय हल्ली कुणाचा काहीच संबंध नाही, किती वयाची स्त्री, किती वर्षाचा पुरुष, काहीच नाही. आणि याच्यामध्ये तिला कुठेतरी रिस्पेक्ट आणि ॲप्रिसिएशन, म्हणजे तिचं कौतुक होणं, तिला कोणीतरी व्हॅल्यू देणं, की तिचं अस्तित्व मान्य करणं, तिला ह्या आनंदाच्या गोष्टी असतात. कोणीतरी आपल्याला काहीतरी किंमत देते आणि ह्या एका भावनेपोटी ती त्या पुरुषाशी बोलायला लागते, गप्पा मारायला लागते, तिला छान वाटायला लागतं. आणि तिला वाटतं की आमचं असं हे काय म्हणतात त्याला, देवाचं लगेच त्याला ते हे लावतात बरं का, आमचं अगदी राधाकृष्णाचं प्रेम आहे वगैरे, असंच सुरू होतं हळूहळू, राधाकृष्णाचं प्रेम. सगळेजण आपलं अफेअर हे शब्द लपवण्यासाठी म्हणून राधाकृष्णाचं प्रेम असंच म्हणतात त्याला. आणि मग ते त्यांचं राधाकृष्णाचं प्रेम सुरू होतं, फोनवरती सुरू होतं, दोघांच्या एकमेकांच्या गप्पा सुरू होतात. यामध्ये कुठे ना कुठेतरी काय होतं की समोरची जी व्यक्ती असते ती कदाचित त्या स्त्रीपेक्षा मोठी असेल किंवा छोटा असेल वयाने, पण त्या व्यक्तीची अपेक्षा ही सुरुवातीला जरी अशी साधी असली तरी त्याच्या मेंदूत कुठेतरी स्त्रवायला लागतात आणि त्याला त्याच्या भावना वाढायला लागतात त्या स्त्रीविषयी. आणि शेवटी त्याला शारीरिक भावनाच यायला लागतात. पुरुषाला दुसऱ्या कुठल्याही अशा फारशा उदात्त भावना त्याच्या असत नाहीत. त्याला हे प्रेम बीम हे ते ह्याच्याशी त्याला काही देणं घेणं नसतं. पण सुरुवातीच्या काळामध्ये प्रेम, आपुलकी किंवा रिस्पेक्ट, आदर, सन्मान हे सगळं तो देत असतो. आणि त्या देण्याचा सर्वाचा शेवटचा जो बिंदू असतो तोच असतो. कुठेतरी ती गोष्ट मिळावी, स्पर्श मिळावा, सहवास मिळावा, आणि ही पुढच्या काही गोष्टी मिळाल्या तर त्याला हव्याच असतात, कारण की त्याला त्या सगळ्याचं औत्सुक्य असतं, त्याच्यात आनंद असतो. त्याला कोणीही समाज त्याला अडवणारा नसतो आणि त्याला ही भीती नसती की ही विवाहित स्त्री आहे, तर हिच्याकडून जेव्हा या सर्व अपेक्षा तो करतो किंवा त्याला या गोष्टी जेव्हा मिळत असतात तेव्हा त्याला एक माहीत असतं की ह्याच्यात आपल्याला कुठली जबाबदारी नाही आहे, कर्तव्य नाही आहेत, लग्न नाही आहे, मुलं नाही आहे, काय नाही आहे, काय नाही, याच्यात फक्त आनंद आहे, क्षणिक आनंद आहे. मग तो गप्पा मारण्याचा असू दे आणि गप्पा मारण्यामधनं पुढे कुठला तरी दुसरा असू दे. तर ह्यात मला हे सांगावंसं वाटलं की पुरुष हा कितीही जरी म्हणत असला की नाही, म्हणजे असं स्त्रीला वाटत असतं की तो पुरुष हा फक्त आपल्याशी गप्पा मारण्यासाठी एक फ्रेंड किंवा ते काय हल्ली शब्द वापरतात सोलमेट वगैरे, अशा पद्धतीने तो माझा एक आधारस्तंभ आहे तिला वाटत असतं. पण पुरुषाला मात्र कुठे ना कुठेतरी अट्रॅक्शनच असतं. स्त्रीला अटॅचमेंट हवी असते, मानसिक इन्व्हॉल्वमेंट हवी असते, आणि पुरुषाला असतं ते अट्रॅक्शन असतं. आणि त्या अट्रॅक्शन पोटी तो त्या स्त्रीला वेळ देत असतो,
आणि तिच्या ज्या भावना, ती जिथे घरातून दुर्लक्षित झालेली असते त्या भावना तो पूर्ण करायला लागतो, तो सन्मान तो तिला द्यायला लागतो. आणि शेवटी त्याला ह्या सगळ्यातनं काय हवं असतं, तो कुठे ना कुठेतरी शारीरिक आकर्षणच त्याला असतो. पुरुषाला दुसरं काहीही नसतं. सुरुवातीच्या काळात काही महिने, काही वर्ष, काही दिवस हे फक्त मानसिक एकमेकांच्या इन्व्हॉल्वमेंटचे असतात. पण जर का त्यांना संधी मिळाली, खूप जवळीक वाढली, तर मग मात्र ते शारीरिक अट्रॅक्शनच असतं हे त्यांचं सुद्धा त्यांना कळतं. आणि हळूहळू तोपर्यंत गप्पा मारून, बोलून, सहवासाने त्यांची इतकी इन्व्हॉल्वमेंट झालेली असते, अटॅचमेंट झालेली असते की त्यांना असं वाटतं की काय हे सगळं विश्वासावरच तर आहे, हे विश्वासावरच तर आहे. यात कोण कुणाला धोका देते आणि कोण कुणाकडनं जास्त अपेक्षा करते. तो पुरुष म्हणणारा सतत त्या स्त्रीला म्हणून दाखवत असतो की नाही, तुझा संसारच मोठा आहे आणि संसारात तू यशस्वी होतीयस, हो, असं तो सारखा सारखा म्हणत असतो. आणि त्यामुळे तिला असं वाटत असतं की आपला संसार सेफ आहे आणि ती त्याच्यात वाहवत जाते, स्त्री वाहवत जाते. पुरुषासाठी ती फक्त एक संधी असते, तात्पुरती क्षणी. पण स्त्रीला मात्र असं वाटतं की हे आपलं आयुष्यभराचं नातं आहे आणि आयुष्यभरासाठी आपल्याला एक आधारस्तंभ मिळालेला आहे आणि संसारामध्ये ती तिची कर्तव्य करतच असते. पण मानसिक आनंद म्हणून किंवा मानसिक प्रेमापासून ती जी वंचित राहिलेली असते किंवा त्या रिस्पेक्टपासून, आदर सन्मान यापासून हे जे तिला हवं असतं घरामध्ये, जे ते कमी पडत असतं किंवा तिला वेळ देणारी व्यक्ती जे कमी पडत असते घरामध्ये, ती कोणीतरी तिला मिळालेली असते, तिची ती गाळलेली जागा भरून काढलेली असते आणि त्यामुळे ती संसारही कुठेतरी अधिक आनंदाने करत असते. म्हणजे संसारही करत असते आणि इकडे तिच्या मानसिक गरजाही ती पूर्ण करून घेत असते. आणि तिला असं वाटतं की हे असंच आयुष्यभर चालणार, आयुष्यभर हे असंच चालणार असं तिला वाटतं. ती कुठेतरी त्याच्यामध्ये देव बघायला लागते की मला माझ्या संसारात, माझ्या दुःखात, माझ्या ह्या मूड स्विंग्समध्ये, माझ्या या आयुष्यात मिळालेला मला एक अचानक आलेली एक आनंदाची संधी, पर्वणी असं तिला वाटायला लागतं. आणि हे आपलं आयुष्यभर असंच नातं राहणार आहे असं तिला वाटत असतं. आणि पुरुष मात्र कुठेतरी यातून पुढे पुढे शारीरिक अट्रॅक्शन त्याचं वाढत राहतं आणि ती त्याची पूर्तता कशी होईल यासाठी तो प्रयत्न करायला लागतो. मग रिस्पेक्ट देणं, पुन्हा सन्मान करणं, वेळ देणं, ह्या सर्व ज्या भावना ती स्त्री आनंदित होत असते, प्रफुल्लित होत असते, त्या भावना कमी कमी करायला लागून तिला तो हळूहळू कुठे ना कुठेतरी जाणवून द्यायला लागतो की तुला जर का हे आनंद, सन्मान, प्रेम, आपुलकी, वेळ, आधार हवा असेल तर हे शारीरिक अट्रॅक्शन मान्य करावं लागेल तुला किंवा शारीरिक गरजा पूर्ण कराव्या लागतील. हे कुठे ना कुठेतरी पुरुष स्त्रीवरती जाणवून द्यायला लागतो आणि आपल्या हातातून हा आनंद किंवा ही अपॉर्च्युनिटी, संधी किंवा हा माणूस, आपला आधार निघून जाऊ नये, आपला आधार हा जाऊ नये, आपला आनंद हा कमी होऊ नये आयुष्यातला, म्हणून ती कुठे ना कुठेतरी त्याच्या गरजा पुऱ्या करण्यासाठी मनाची, शरीराची तयारी करते. आणि इथपासून पुन्हा त्या काही दिवस हा जो घटनाक्रम आहे, शारीरिक अट्रॅक्शन आणि त्याची पूर्तता, कदाचित हे तिलाही बरं वाटायला लागतं कारण औत्सुक्य असतं, नाविन्य असतं. परंतु त्यामधून असणारे धोके तिला जास्त असतात, तिला जास्त माहीत असतात. ती रेस्टलेस व्हायला लागते, अस्वस्थ व्हायला लागते, तिला समाजाची जाणीव यायला लागते, कुटुंबाची जाणीव यायला लागते. आणि यानंतर तो पुरुष मात्र फक्त तेवढ्याच एका गोष्टीसाठी तिच्यासोबत, तिच्याशी संपर्क ठेवायला लागतो आणि इतर सन्मान, भावना, प्रेम, तिला वेळ देणं, आधार देणं, तिच्या मानसिक गरजा पुरवणं, तिच्याशी गप्पा मारणं,
हा सगळा इतर जो प्रकार आहे हा त्या पुरुषाकडनं कमी 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 व्हायला लागतो आणि मग तिथे तिला एक टेन्शन यायला लागतं की आपल्या हातातनं हे निघून जाईल का, म्हणून ती पुन्हा पुन्हा त्या गुंत्यात अडकत जाते. आणि ह्या रिलेशनमध्ये त्या पुरुषाला कोणतीही जबाबदारी नसते, त्या स्त्रीची त्याच्याकडनं काही अपेक्षा नसते आणि त्यामुळे तो यामध्ये अडकत जातो. पण या ठिकाणी पुरुष आणि स्त्री ह्या दोघांनाही खूप मोठा धोका पुढे आयुष्यामध्ये भविष्यामध्ये असतो. स्त्रीला तर तिचं कुटुंबही उद्ध्वस्त होऊ शकतं, तिचा संसारही उद्ध्वस्त होऊ शकतो याच्यातनं, किंवा तिच्या घरचे तिच्यापासून दूर जाऊ शकतात. आणि पुरुषाच्या बाबतीमध्ये मात्र कसं होतं की समजा तो अविवाहित असेल तर तो पुन्हा आयुष्यात कधी लग्नच करणार नाही आहे का, किंवा तो काही त्याच्या करिअरमध्ये असेल तर त्यातूनही तो थोडासा डिस्ट्रॅक्ट होतो, त्याचं मन त्याच्यातून दूर जातं, अभ्यासातून म्हणा किंवा त्याचं जे करिअर असतं, नोकरी, हे याच्यातून दूर जातं. त्याला फक्त त्याचं फिजिकल अट्रॅक्शन पूर्ण करण्यासाठी असलेलं ते साधन आपल्याजवळ कसं राहील असं त्याला वाटायला लागतं आणि त्यामुळे त्याच्या मनाची अवस्था ही तशी व्हायला लागते, तो तसा रेस्टलेस व्हायला लागतो आणि कुठेतरी त्याला असं वाटतं की नाही, हे माझ्याजवळ राहिलं पाहिजे. आणि मग त्यामुळे आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो की ह्या स्त्री आणि पुरुषमध्ये हे जे त्यानंतर पुन्हा क्लेश व्हायला लागतात, भांडणं व्हायला लागतात. म्हणजे ह्या स्त्रीनं जे पूर्वी संसारामध्ये सहन केलेलं असतं ते पुन्हा एकदा व्हायला लागतं आणि तोपर्यंत तिच्या लक्षात येतं की आपण खूप मोठी चूक करून बसलेलो आहोत. काही वेळेला तिला आर्थिक फटकासुद्धा बसू शकतो, एखादा मुलगा, एखादा पुरुष ब्लॅकमेलसुद्धा करू शकतो याच्यामध्ये. पुरुषाला मात्र यामध्ये बऱ्याच वेळेला काहीच धोका नसतो, कारण की त्याची शरीर रचनाच अशी आहे की त्याला त्यात धोका नसतो, पण मेंटली तो डिस्टर्ब होतो, एक ब्रेकअप झाल्याप्रमाणे डिस्टर्ब होतो, त्याच्या करिअरची वाट लागू शकते आणि पुढच्या आयुष्यातसुद्धा तो तेवढा त्याच्या बायकोशी प्रामाणिक राहील असं नाही, कारण ती त्याला लागलेली एक सवय असते की पुन्हा त्याच्या बायकोशी सुद्धा प्रामाणिक न राहता पुन्हा एखाद्या नवीन स्त्रीबरोबर तो संबंध जोडू शकतो, कारण की ती त्याला लागलेली एक सवय असते. अशीच अनेक वर्ष निघून जातात, करिअरची धुळधाण उडते, म्हणावी तशी प्रगती होत नाही, संसारामध्ये सुद्धा म्हणावी तशी शांतता राहत नाही आणि तोही संसार मुलाचा त्या बर्बाद होतो, पुरुषाचा बर्बाद होतो आणि स्त्रीचा सुद्धा संसार हा बर्बादच होतो. तर हे मला आज तुमच्याशी बोलावंसं वाटलं की हे आजकाल जगात सगळ्या ठिकाणी बघायला लागलेलं आहे, खूप ठिकाणी आपण बघतोय. तर अशा नात्यामध्ये स्त्रीनी आणि पुरुषांनी पडूच नाही. शारीरिक अट्रॅक्शन हे तात्पुरतं आहे आणि ते थांबणार आहे, संपणार आहे. सौंदर्य हे जाणारच आहे, राहणार आहे. ती तुम्हाला जर का ह्या सगळ्या गोष्टी, मानसिक शांतीच मिळत नसेल तर कशासाठी या सर्व गोष्टीमध्ये पडायचं, स्त्रीने असू दे किंवा पुरुषांनी असू दे, असं मला तरी वाटतं. कारण की मग ह्यासाठी बऱ्याच वेळेला सगळेजण बोलताना दिसतात की घरात आवडलं नाही तर माणूस कधी ना कधीतरी 6 महिने वर्षातनं एकदा हॉटेलमध्ये जाऊन खातोच की, हे सुद्धा वाक्य मी ऐकलेली आहेत बऱ्याच जणांकडे. पण म्हणून काय हॉटेलमध्येच जाऊन राहतो का, असंही ऐकलेलं आहे. तर मला वाटतं की ते क्षणिकच आहे. हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेव्हा खाता पिता तेव्हा तुमचा वेळ, शारीरिक सगळ्याचीच हानी होते, तब्येतीची पण हानी होते, वेळेची हानी होते, पैशाची पण हानी होते. तसंच इथे पण आहे. त्यामुळे जे काही घरचं अन्न असेल, दाल चावलच असू दे ती, पण तीच गोड म्हणून घ्या, कारण आयुष्यात शेवटी तुम्हाला तीच तुमच्या तब्येतीला उपयुक्त आहे आणि हेल्दी आहे असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं बघा. पण स्त्री आणि पुरुष या दोघांची याच्यामध्ये हानी आहे, समाजाची काय हानी आहे वगैरे वगैरे, ह्या सर्व मोठ्या गोष्टी मी नाही बोलले या ठिकाणी. पण यामध्ये समाजाची सुद्धा हानी आहे, देशाची सुद्धा हानी आहे. कारण की त्या ठिकाणी त्या दोघांच्याही मानसिक स्थितीमुळे दोन्ही कुटुंब तुटतात. एवढंच नव्हे तर
दोघांचंही करिअर बर्बाद होतं, बौद्धिकही हानी आहे दोघांची सुद्धा. त्यामुळे अर्थात पुढच्या पिढीची सुद्धा त्यामध्ये हानी होते. तर मला असं वाटतं की हे आता जे अलीकडे सगळीकडे खूप प्रकार दिसायला लागलेले आहेत, ते असं वाटतं की नाही ते वेस्टर्न कल्चर आहे, परंतु त्यामुळे स्त्री आणि पुरुष ह्या दोघांच्यामध्ये डिप्रेशनही खूप जास्त आहे. ब्रेकअप्सचे अटॅक खूप जास्त येत आहेत की ब्रेकअप झाल्यानंतर होणारी मानसिक स्थिती, मग त्यामुळे येणारं डिप्रेशन, भीती, अँझायटी. सगळ्यांच्याकडे आजकाल अँझायटी आहे, झोप नाही, पित्त होतं आहे, रेस्टलेसनेस. ह्या बहुतेक सगळ्या घरोघरी असणारी ही तक्रार आहे. आणि जर का हे असं असेल तर वेळेत स्वतः सावध राहा. दुसरं कुणीही तुम्हाला सावध करू शकत नाही, तुम्हाला शहाणपण शिकवू शकत नाही. कारण की तात्पुरत्या बाहेरच्या ह्या शारीरिक अट्रॅक्शनची जी चटक लागलेली आहे, त्यामुळे होणारी तुमची शारीरिक हानीपेक्षा मानसिक हानी तुम्हाला जास्त आहे. शारीरिक हानीसाठी कदाचित तुम्ही औषधोपचार करू शकता किंवा काही काळजी घेऊ शकता, परंतु मानसिक हानी जी तुमची होईल त्यातनं तुम्हाला रिपेअर व्हायला खूप म्हणजे खूप काळ लागेल. कदाचित तुम्ही व्हाल रिपेअर किंवा नाही होणार. त्यामुळे वाढणारे डिवोर्स, वाढणाऱ्या जीवाची काय म्हणतात त्याला पार इतर संपवण्याचा प्रयत्न करणे, नैराश्य, आनंद नसणे कशामध्ये, ह्या सर्व गोष्टी आजकाल ज्या वाढत चाललेल्या आहेत त्याच्यामुळे असं मला तरी वाटते. तुम्हाला काय वाटतं?